अनुराधा प्रभू आहेत का घरात? अनुराधा ऐक काय काय होते? काय नाही रे, डोकं दुखतं भयंकर. ठीक आहे, तू बस बस. अगं तुझं अंग सुद्धा गरम झालंय. त्याला मध्ये काय औषध वगैरे आहे का? घेतलंय, आत्ताच घेतलंय. त्यामध्ये कोणीही दिसत नाहीये. तुला एक साधा फोन करून मला बोलवता येतं, मी आलो असतो ना. कशाला उगीच तुला त्रास? एवढा सुद्धा त्रास मी तुझ्यासाठी घेऊ शकत नसेल तर मित्र कशासाठी बनायचं मला सांग. मुक्ता आली होती, तिच्याबरोबर चांगल्या गप्पा मारत बसले होते. ती गेली आणि इतकं डोकं दुखायला लागलं, एकदम चक्कर आल्यासारखंच वाटायला लागलं. अगं हो, पण एक फोन करून मला बोल. तुला ताप आलाय, तुला ग्लानी होती, तू पडलीस, काय झालं तर? ए बाबा, मी आज जाऊन पडते थोडा वेळ. अगदी चक्कर आल्यासारखं वाटायला लागलंय मला. ठीक आहे, तू पड, हरकत नाही. बरं बघ, मी इथे थांबतोय बाहेर. काही लागलं तर मला बोलव. गोवर्धन येईपर्यंत मी जाणार नाहीये. येऊ का आतमध्ये? नको. कमाल करतात ही माणसं. विनायक साहेब, तुम्ही काही म्हणा, पण हे काम ते त्या गडकरीच आहे. एकदा डाव हुकलाय तरी तो स्वस्त बसणार नाही, एवढं नक्की. कांता, हे काम त्या गडकरीच आहे. आपल्याकडे काय पुरावा आहे का? काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही. कसला पुरावा बघताय साहेब? आपण कोर्ट कचेरी करणार नाही, एवढं नक्की. आपण अंदाज तर करू शकतो. ही गडकरी सारखी माणसं जमिनीवरच्या गांडुळासारखी असतात. शेपटी तुटली ना तरी त्यांची वळवळ थांबत नाही. यावर एकच उपाय, त्यांची मान मुरगळली पाहिजे. कांता साहेब, माझ्याबद्दलची मतं मला चांगलीच माहिती आहेत. त्याला तशी कारणही आहेत, पण म्हणूनच आज मी तुम्हाला हे मुद्दाम सांगायला आलोय. तुमच्या ऑफिसवर जो काही हल्ला झाला तो मी केलेला नाही. तू आम्हाला काय मूर्ख समजतोस? कांता शेठच्या गुहेत शिरून हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस. आणि एक लक्षात ठेव, याचा जबाब तुला लवकरात लवकर मिळेल. कांता, अरे त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी पूर्ण ऐकून घेऊया. निदान आपण त्यांच्यासाठी तेवढं तरी करूया. हा, बोला. मी आज जो इथे आलोय तो फक्त तुमचे गैरसमज दूर करण्यासाठी. मला हे वैर संपवायचंय. आणि म्हणूनच मैत्रीचा हात पुढे करतोय. बस झाली तुझी नाटकं. कांता, गडकरी, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा सांगा ना. माझ्या घरच्या कॉम्प्युटर मधला डेटा चोरायची आयडिया तुमचीच ना.
हा? त्याला फार दिवस नाही झाले तर हा हल्ला, याचा अर्थ काय समजायचा? मान्य आहे मला विनायकराव, मी प्रीतीला डेटा चोरी करायला सांगितला होता. कारण त्यावेळेला मला तुमच्या कामात खीळ पाडायची होती, तुम्हाला धडा शिकवायचा होता. पण रणदिवे साहेब, नंतर मी खूप विचार केला आणि माझी चूक मला कळली. अहो, माझ्या दोघी मुली तुमच्या आणि सरदेसाईंच्या घरात नांदतायत. मी जर असा वागलो तर त्यांना दुःख होईल, त्यांच्या सुखामध्ये विष कालवल्यासारखं होईल. हे सगळं जाणवलं मला आणि म्हणूनच आज मी मुद्दामून इथे आलो तुम्हाला हे सांगायला. आय नो तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये आणि बरोबरही आहे तुमचं. ठीक आहे, थोडे दिवस जाऊ द्यात, मग तुम्हाला माझ्या बोलण्यातला खरेपणा पटेल. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. येतो मी. येतो कांता शेठ. काम होतं रे आज, धमाल झाला मला. मुक्ता, तू माझ्याशी खोटं का बोललीस? का काय झालं? मी आज जेव्हा तुला फोन केला होता तेव्हा तू मला म्हणालीस की तू ताई आत्याकडे आहेस, पण थोड्याच वेळात मला ताई आत्याचा फोन आला होता. तिने मला विचारलं की मुक्ता कुठे आहे, ती अजून आली नाहीये. याचा अर्थ तू माझ्याशी खोटं बोललीस. अरे तसं नाहीये सागर, मी ताई आत्याकडे जायला निघालीये असं सांगितलं तुला. तेव्हा मी रिक्षेत बसले होते, काही अंतरावर गेले आणि माझी रिक्षाच बंद पडली. आणि मग एवढ्या शॉर्ट डिस्टन्सवरती मला खूप वेळ रिक्षा मिळत नव्हती, म्हणून उशीर झाला मला. आणि तोवर केला असेल ताई आत्याने तुला फोन. का पण काय झालं? नाही, काय नाही. चल झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. बापरे, थोडक्यात वाचले मी. आज किती वेड्यासारखी वागले मी.
रिव्हॉल्वर बरोबर घेऊन तर गेले, पण पर्समध्ये ठेवतानाच माझे हात किती थरथरत होते. मी काय कोणाला गोळी मारणार. थँक गॉड तो आज आला नाही. चुकून काही वेडवाकडं झालं असतं तर. ताई आत्या म्हणते तेच बरोबर आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अजून किती दिवस मी अशी सागरशी खोटं बोलत राहणार आहे. आय एम सॉरी सागर. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मुक्ता खरं सांगते का? तसं असेल तर मी तिच्यावर उगाच संशय घेतला. पण ती होती तरी कुठे? काय खरंय काय खोटंय काही कळतच नाही. सगळी परिस्थिती इतकी विचित्र झालीये की कशावरच कोणावरच विश्वास बसत नाहीये. सुटले जिंकले वाट 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 परत वाट. मला कंटाळा आला आता. लास्ट ढाई. हा मी जिंकले की बरोबर कंटाळा येतो. मला पत्ती नाही आवडत. नाही रे अजून एकदा खेळायचं. असं नको बा, मला नाही आवडत ती. काय त्याच्यापेक्षा आपण असं करायचो का, काय शिडी बघायची का, ती लावा ना शिकवाया, ती लावा ना. शी ते नको. त्याच्यापेक्षा आपण हनुमान बघूया. तुला माहितीये काल पण केबलवर पाहिला मी हनुमान. हनुमान दाखवलं काल हो केबलवर. हो हनुमान दाखवलं काल. हो काल दाखवलं हनुमान केबलवर. हो काल तर मंगळवार होता ना, मग शनिवारी दाखवायचे ना असं मला वाटलं होतं. हो पण काल सुद्धा दाखवला. असं तुला माहितीये का त्याची स्टोरी काय मस्त आहे. किती वेळा पाहिला ना तरी तो परत परत पाहावासाच वाटतो. काय स्टोरी काय बरं अशी. अरे काय असतं माहितीये का, रामाची ना एक स्टेप मदर असते आणि ती त्याला वनवासात पाठवून देते. काय असते स्टेप मदर. पण त्याचा भाऊ इतका चांगला असतो ना की तो सुद्धा जातो त्याच्या बरोबर वनवासात. पण खरंच भावाभावामधलं प्रेम इतकं खरं असतं का? पुराणातले वांगे पुराणात विदुला ताई. आता काय खरे. आता तुम्हाला सांगू का, भाऊच भावाच्या जीवावर उठलेला आहे. भाऊच भावाला वनवासात धाडतो. भाऊच भावाचं राज्य बळकावतो. भाऊच भावाचा जीव घेतो. अशी भाऊबंदकी आहे. अहो जुन्या काळातली गोष्ट, जुन्या काळात. आता काही खरं नाही. जाऊन दे, आपण आपलं खेळू एक डाव. काय गडकरी साहेब, तब्येत कशी आहे? शेठ शेठ बोलायचं. आपल्या नावावर तीन खून दर्ज आहेत. आणखी एक चढला ना तर काय फरक नाही पडणार. फक्त कोर्टाच्या तारखा पडत राहतील. आज ट्रेलर आहे असं समज, नाहीतर पुरी फिल्म दाखवीन तुला. फिल्म. हा चहा घे. बरं वाटतंय का आता जरा? बाबा केवढे तू चहा घेणार? नको बाबा. काय हे तुमच्या ऑफिसमध्ये गुंड घुसले होते, सामानाची तोडफोड केली, तुम्हाला सुद्धा एवढं लागलंय. एवढं सगळं झालं तरी तुम्हाला मला साधं कळवावंसं नाही वाटलं? आज सकाळी आईचा फोन आला तेव्हा मला कळलं. अगं तू घाबरशील म्हणून तुला कळवलं नाही.
आणि बघ राजा, मला काहीही झालेलं नाही, मी बरा आहे. काय बरं आहे? केवढं लागलंय? आणि कळवण्याची काही पद्धत असते की नाही? सांगितलं ना मी बरा आहे म्हणून. बाबा, हे एवढं गलिच्छ काम कोणाचं असेल असं वाटतं तुम्हाला? आणखीन कोण? अरुण गडकरी. मलाही तेच वाटलं होतं. पण बाबा, तुम्ही ह्या माणसाविरुद्ध ऍक्शन का नाही घेतात? गौरी, जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही. आणि ते आपल्या प्रीतीचे वडील आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. पण बाबा, अशाने त्या माणसाचं चांगलंच फावेल आणि आपण जो काही गुन्हा करतो तो खपून जातो असंच त्याला वाटणार. हे बघ गौरी, जोपर्यंत मी तुला काही सांगत नाही तोपर्यंत तू पेपरमध्ये काहीही लिहिणार नाहीस. पण बाबा, प्रॉमिस दे. प्रॉमिस. सागर, हे घे. ब्रेकफास्ट करून जाणार नाहीयेस ना, दूध तरी पी. मुक्ता, मला एक सांग. या ड्रॉवर मध्ये माझी एक रिव्हॉल्वर असते, तू उचलली असती? अरे काय झालं माहितीये, मी ड्रॉवर साफ करत होते तेव्हा मला ती मिळाली. मला कळतच नव्हतं कुठे ठेवावी. विदूला आपल्या खोलीत येत असते रे, तिने कधी पाहिली, हातात घेतली, काही झालं म्हणजे, म्हणून मग मीच ती लॉकर मध्ये ठेवली. हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती फुल्ली लोडेड आहे. म्हणजे उगाच निष्काळजीपणाने हाताळताना तुझ्या हातनं काही अपघात व्हायला नको म्हणून. आणि अजून एक गोष्ट, यापुढे मला न विचारता माझ्या असल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. आय एम क्लिअर? हो रे, ठीक आहे. यापुढे ना तुला विचारल्याशिवाय मी तुलाही हात लावणार नाही. ओके? तसं काही नाही. नाही, पण हल्ली मला घाबरवण्याची सवयच लागली ना तुला, म्हणून सांगितलं. हो ना, आणि मला घाबरून जायची. काय करू? तू काही करू नकोस, मी आहे ना. काय? किती गरम आहे दूध. तेव्हा मला उशीर होतोय, मी ऑफिसमध्ये काहीतरी खाऊन घेईन. ओके? अरे बाय सागर, बाय. सागर दूध पिऊन जा. सागर, अरे पैसे तर संपत आले, आता परत काहीतरी केलंच पाहिजे. नेमकी मुक्ताची त्या दिवशी चुकामुक झाली. आता एकदाचा मोठा हात मारायचा आणि गायब व्हायचं. पण कसं?